नमस्कार मित्रांनो वायएम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं जे रेशन कार्ड असतं ते रेशन कार्ड ऑनलाईन कसं बघायचं आणि त्यानंतर रेशन कार्डचे जे 12 अंकी नंबर आहे तो ऑनलाईन कसा बघायचा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की रेशन कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे तो जर 12 अंकी नंबर जर आपल्याजवळ असेल तरच आपल्याला या ठिकाणी हे रेशन कार्ड आपल्याला ऑनलाईन पाहता येते। जर तुमच्याकडे जर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर नसेल तर आपल्याला एक पर्याय आहे, ते पर्याय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचं ऑनलाईन रेशन कार्ड पाहू शकतात। जरी पण तुमच्याकडे ऑनलाईन नंबर जो 12 अंकी असतो तो जरी नसेल तर तुमच्या आधार कार्डच्या माध्यम सुद्धा या ठिकाणी हे तुम्हाला रेशन कार्ड जे आहे ते तुमचं रेशन कार्ड स्वतःचं ऑनलाईन आहे की नाही हे कसं पाहायचं ते पण सांगणार आहे। आणि ऑनलाईन पाहण्यासाठी 12 अंकी जो नंबर लागतो तो नंबर पण तुमच्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या पाहू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की रेशन कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन जर रेशन कार्ड तुम्ही बघितलं एकदा तर त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जे दुकानदार आहे तुमच्या गावातील आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी रेशन घेतात म्हणजे रेशन आलेलं माल घेतात त्यावेळेस तुम्हाला ते रेशन किती माल देतो दुकानदार जो आहे आणि तुम्हाला किती माल देणार आहे म्हणजे देत आहे आणि ते ऑनलाईन त्यांना किती त्या दुकानदाराला तुमच्या नावावर ते संपूर्ण डेटा ह्या ऑनलाईनच्या रेशन कार्डवरती असतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्हाला बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की सर आम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड कसं बघायचं ते सांगा। तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणार आहे आणि ऑनलाईन रेशन कार्ड कसं बघायचं आणि काय करायचं ती संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रेशन कार्ड बाबतीत। या ठिकाणी भरपूर कमेंट आल्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे की ऑनलाईन रेशन कार्ड कसं बनवायचं आहे आणि ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमचा 12 अंकी कसा बघायचा आहे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून। बऱ्याच जणांचे काय झालं की ऑनलाईन रेशन कार्डच दाखवत नाहीत, तर त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला तुमच्याजवळ स्वतःचं आधार कार्ड आहे ना, तर ते आधार कार्ड जो आहे ते आधार कार्डचं नाव या ठिकाणी आपल्या फिजिकल रेशन कार्डवरती असायला पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आणि जरी फिजिकल रेशन कार्डवरती ऑनलाईन आपलं ते नाव नसेल तरी पण एखाद्या वेळेस बाय चान्स तुमचं ऑनलाईनला नाव दाखवत आहे। बऱ्याच जागेवर असं आहे की फिजिकल रेशन कार्डवरती नाव नाही एखाद्या व्यक्तीचं आणि ऑनलाईनला रेशन कार्डवरती नाव आहे, त्यामुळं आपलं धान्य जे आहे ते जास्त येतं आहे आणि फिजिकल रेशन कार्डवरती कमी व्यक्ती असल्यामुळं आपल्याला रेशन कमी भेटत आहे। त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनचं रेशन कार्ड माहिती असणं भरपूर गरजेचं आहे। ऑनलाईनला तुमची जास्त मेंबर असली आणि जर समजा अशा फिजिकल रेशन कार्डवरती कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी तोटा होऊ शकतो। तर तुम्ही ऑनलाईन अगोदर रेशन कार्ड तुमचं तपासून घ्या आणि ते कसं तपासायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच रेशन कार्डविषयी नवनवीन योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला मित्रांनो, उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्यांदा कुठं जायचं पहा, तर आपल्याला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती यायचं आहे। मोबाईलमध्ये तुमच्या जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा राशन। हे अशा प्रकारे मेरा राशन टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असा येणार। तुम्ही असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असं जे आहे मेरा राशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोपऱ्यात मेरा राशन असं या प्रकारे तुम्हाला लोगो यायला पाहिजे आणि अशा प्रकारे जे खाली जे दिसतंय तसं तुम्हाला यायला पाहिजे। तर तुम्ही या ठिकाणी हे ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी पहा। ह्या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तुम्ही डायरेक्ट तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे नाव टाकून सर्च करून तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता। आता मी पहा या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे पहिलंच, या ठिकाणी फक्त ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तुम्ही पाहू शकता। पहिल्यांदा ऑनलाईन रेशन काढण्याची प्रोसेस आपण पाहत आहोत। ऑनलाईन रेशन काढण्यासाठी भरपूर जणांनी कमेंट पण केल्या होत्या की सर ऑनलाईन रेशन कार्ड कसं बघायचं ते सांगा। तर या ठिकाणी आपण ऑनलाईन रेशन कार्ड बघत आहोत की ऑनलाईन रेशन कार्ड जे आहे ते कसं बघायचं आहे। तर या ठिकाणी पहा ॲप जे आहे ते ओपन झालेलं आहे। त्या ॲपमध्ये पहा पहिल्यांदा तुम्हाला काय आहे ती पंजीकरण, पुन्हा लाभाची जानकारी, त्यानंतर आसपास की दुकाने म्हणजेच पंजीकरण म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर लाभ की जानकारी म्हणजे तुमच्या या ठिकाणी जे लाभ भेटतं त्याची माहिती आणि आसपास की दुकाने म्हणजे राशन दुकाने म्हणजे तुमच्या गावाचे परिसरातील जे रेशन कार्ड दुकानं आहेत ते दुकान या ठिकाणी तुम्हाला पाहायला ऑनलाईन पाहता येणार आहेत। त्यानंतर लाभार्थी लेनदेन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे दुकानदार आहे रेशन दुकानदार तुमच्या गावातील ते दुकानदार तुम्हाला किती या ठिकाणी धान्य देतात रेशन देतात त्याची माहिती या ठिकाणी ह्या लाभ लेनदेन म्हणजे भेटते तुम्हाला। त्यानंतर लाभार्थी पात्रता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर हे महत्त्वाचं ऑप्शन दिसतं बघा आधार शेडिंग जे आहे ते या ठिकाणी सर्वात जास्त माहिती तुम्हाला हे आधार शेडिंगमध्येच भेटून जाणार आहे। तर ती कशी पहा, आपण त्यावरती क्लिक करूया आधार शेडिंगवरती। हे बाकीचे ॲप्लिकेशन तुम्ही जे आहे ते प्रतिक्रिया लॉग इन आणि हे जे आहेत हे ॲप्लिकेशन तुमच्या काही कामाचे नाही आहेत। तुम्हाला जे सांगितले मी तेवढ्याच फक्त कामाचे आहेत आपल्या कोणकोणते पंजीकरण, लाभ की जानकारी, आसपास की दुकाने, राशन की दुकाने।
त्यानंतर लाभार्थी लेनदेन, लाभार्थी पात्रता, आधार शेडिंग एवढेच आपल्याला या ठिकाणी कामाचे आहेत, बाकीचे कुठलेही कामाचे नाहीत. या ठिकाणी आपल्याला कुठलं पहिल्यांदा बघूयात. तुम्हाला तुमच्याकडे ऑनलाईन नंबर नाही आहेत सध्या, रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर नाही तर कसं आपल्याला काढायचा ऑनलाईन. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं तुमच्याकडे जर आधार कार्डचा नंबर असेल तुमच्या घरातला तर त्या आधार कार्डच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऑनलाईन नंबर 12 अंकी काढता येणार आहे. ते कसं काढता येणार, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आधार शेडिंगवरती आणि या ठिकाणी वरच्या साईडला जे आधार कार्ड आहे या ठिकाणी रेशन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी पहा, हे रेशन कार्ड आहे आणि या साईडला आधार कार्ड दिलेलं आहे. तर तुमच्याकडे रेशन कार्डचा नंबर नाही, आधार कार्डचा आहे, तर आधार कार्डचा नंबर आपण या ठिकाणी टिक करा. एकदा टिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी आधार नंबर टाकून घेतो. आता मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे. तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय, आता आधार नंबर तुम्हाला दिसत नाही आहे कारण का काही सिक्युरिटीच्या कारणामुळे मी या ठिकाणी आधार नंबर दिसू देत नाही आहे. आता या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर मला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती निळ्या कलरचं जे बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं सबमिट. आता सबमिट केलं तर तुमच्यासमोर पहा डायरेक्ट तुमचे घरातील जे व्यक्ती आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे आहे राज्य महाराष्ट्र, जिल्हा दिसणार आहे, रेशन कार्ड योजना कोणती, त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डचं जे दिसते का तुम्हाला रेशन कार्ड नंबर तो या ठिकाणी साईडला तुम्हाला मी ब्लर केलेला आहे, दिसत नाही आहे सिक्युरिटीच्या कारणाने. त्यामुळे हे जे आहे समोर ह्याच्या रेशन कार्ड नंबर आहे, तर हे रेशन कार्ड तुम्ही 12 अंकी नंबर तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड पाहण्यासाठी तुम्ही कधी वापरू शकता. ते झालं. आता खाली पहा सदस्याचे नाव, तुमचे ह्या सदस्याचे नाव किती आहेत पहा. या ठिकाणी मी ब्लर केलेलं आहे. तर तुम्ही या साईडला आधार लिंक कोणकोणते किती सदस्य आहेत ते या ठिकाणी 1 2 3 4 5 आमच्या रेशन कार्डमध्ये 5 आहे. तर तुमच्या रेशन कार्डमध्ये किती व्यक्ती आहेत आणि फिजिकल रेशन कार्डवरती किती जणांचे नाव आहेत तुम्ही तपासू शकता. या ठिकाणी 5 आणि आपल्या फिजिकल रेशन कार्डवरती 5 असेल तर ठीक आहे, सेम आहेत. नंतर तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही तुमचं ऑनलाईन रेशन कार्ड चेक करू शकतात आणि तुमच्या घरातील व्यक्तीची जी नावं आहेत, किती जणांची नावं आहेत ते पाहू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला आणखी एक सांगतो की ते आपल्याला लेनदेन म्हणजे तुम्हाला किती धान्य भेटते. या ठिकाणी पहा लेनदेनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि राशन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे खाली सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला राशन किती भेटते ते बघता येतं. तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी रेशन कार्ड नंबर टाकून घेतो अगोदर. तर मी राशन कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे, सबमिट करून घेतो. सबमिट केल्यानंतर तुम्ही पहा या ठिकाणी लेनदेन आपल्याला संपूर्ण या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. तुमचा रेशन कार्ड नंबर येणार आहे आणि तुम्हाला ती लेनदेन जे आहे ते संपूर्ण पाहता येणार आहे. या ठिकाणी थोडं वेट घेते, आपण वाट बघूयात. तर या ठिकाणी मित्रांनो आपलं जे आहे ते नेट स्लो चालत आहे त्यामुळे या ठिकाणी दाखवत नाही. नक्कीच तुम्ही जर चेक केलं तुम्हाला या ठिकाणी तुमचं कार्डची लेनदेन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो नक्कीच ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन पण काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. तर भेटत अशाच नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.